मम्मी मला कुल्फी खायची, मला पैसे दे ना. नाही, आज आपण आहे ना घरीच कुल्फी बनवूया. होममेड कुल्फी बनवूया आज. ठीक आहे. इथे घेणार आहोत आपण काजू, बदाम, पिस्ता आणि इकडे मिल्क पावडर. तर याचं मी आता प्रीमिक्स बनवून घेणार आहेत. पण याच्या अगोदर आपण हे थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. हे अगोदर आपण असं थोडंसं भाजून घेऊया जरा. ऑलरेडी मी कढई ठेवलेली, त्यामुळे कढई आपली गरमच झालेली आहे. थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचंय याला. आता इकडे आपण कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण दूध तापवायला ठेवणार आहोत. बघू शकताय आता आपलं हे 1 लिटर दूध झाले आहे. आता हे छान असं गरम करून घ्यायचंय अगोदर आपल्याला. तिथपर्यंत आता मी प्रेमिक्स तयार करून घेणार आहे. आता आपण इथे काजू, बदाम आणि पिस्ता याचं प्रेमिक्स करून घेणार आहोत. तर याच्यात आपण 2 चम्मच साखर टाकणार आहोत. आपण रवाळ असं वाटून घेतलंय प्रेमिक्स, म्हणजेच की काजू बदामची पावडर ही रवाळ वाटली. तर याच्यामध्ये मिल्क पावडर ऍड करणार आहोत. आता याच्यातच आपण वेलची पावडर ऍड करून घेणार आहोत आणि याच्यातच आपण थोडंसं कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत. छान असं याला मिक्स करून घ्यायचंय सगळं. आता हे आपलं कुल्फी प्रीमिक्स तयार झालं. म्हणजे आपण याला हवाबंद डब्यामध्ये म्हणजे बॉटलमध्ये ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा आपण याची कुल्फी बनवून घेऊ शकतो. पाहिजे तर आपण याच्यामध्ये पावडर शुगर पण ऍड करू शकतो, पण मी केली नाही. मी नंतर दुधामध्ये शुगर पावडर टाकून घेणार आहे. बघा आता हे आपलं एवढ्याशा याच्यामध्ये आपलं खूप सगळं असं प्रेमिक्स तयार झालंय, कुल्फी प्रेमिक्स. बघू शकताय आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आली, छान साय पण आली. व्यवस्थित याच्यामध्येच मिक्स करायची आहे ही साय आपल्याला. आता दुधाला आपण अजून अर्ध होईपर्यंत आटवून घेणार आहोत. आता इकडे आपलं दूध छान प्रकारे उकळून घेतलंय आपण. आता इकडे साखर आपण मेल्ट करून घेणार आहोत. छान असा आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. तर आता आपली इकडे साखर अशी मेल्ट करून झाली. बघू शकताय छान असा कलर आलाय साखरेला, म्हणजे पाक झालाय हा ऍक्च्युली साखरेचा. आता हा आपण दुधामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व पाक हा दुधामध्ये टाकून घ्यायचा. याच्यामुळे आपल्या कुल्फीला खूप छान असा कलर येतो. याच्यामध्ये कुठला कलर वगैरे टाकायची पण गरज नाही, पण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे जर आपल्याला टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो. छान असा आता सर्व पाक याच्यामध्ये टाकून घेतलाय आपण. आणि छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय किती छान असा कलर आलाय आपल्या दुधाला. तर याला आपण थोडंसं 5 मिनिटं आता उकळून घ्यायचंय. आणि नंतर याच्यामध्ये आपण नंतर प्रीमिक्स टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचंय आपल्याला प्रीमिक्स. बघू शकताय आपल्या दुधाला एकदम छान असा कलर आलाय, जसा कुल्फीला असतो तसाच कलर आला आहे. आता याच्यामध्ये मी प्रीमिक्स टाकून घेणार आहे. साधारणतः 4 चम्मच टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये प्रीमिक्स. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. थोड्याच वेळात आता हे दूध छान असं घट्टसर असं होऊन जाईल. जसं जसं असं आपलं प्रेमिक्स याच्या दुधामध्ये छान असं मिक्स होईल तसं तसं ते घट्ट होत जाईल. बघू शकता अशा प्रकारे आपलं कुल्फीचं सर्व मिश्रण असं छान असं घट्टसर शिजला गेला. याला बघू शकता इतका छान असं घट्टसरपणा आलाय. परफेक्ट झालं आहे हे शिजून.
आता आपण याला अगोदर थंड करून घ्यायचंय. आता आपण हे कुल्फीचं मिश्रण कुल्फी मोल्ड मध्ये टाकून घेणार आहोत. इथे मी घेतलंय कुल्फी मोल्ड. याच्यामध्ये आपण आता हे सर्व मिश्रण टाकणार आहोत. आपण हे मिश्रण सगळं कुल्फी मोल्ड मध्ये आता टाकून घेतलंय. एक माझ्याकडे मटका देखील होता, तर त्या मटक्यामध्ये देखील आपण हे मिश्रण टाकून घेतलं आहे. आता याला झाकण लावून घेणार आहोत. आता आपण याला फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवून देणार आहोत रात्रभरासाठी.